शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामधील येणारे रोग तसेच ते नियंत्रणासाठी आपण कोणकोणत्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो जेणेकरून आपल्याला हाय टेम्परेचरमध्ये रोग नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने मदत होईल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे, पण वाढत्या तापमानात भाजीपाला पिकात अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग आपल्याला पाहावयास मिळतात. तर आज आपण त्यासंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल तर त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यात आपल्याला कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये पाहावयास मिळतो तर त्यासंबंधी आता आपण थोडंसं जाणून घेऊया. तर प्रामुख्याने जर बघितलं तर आपल्या पिकावरती पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी याचा अटॅक आपल्याला पाहावयास मिळत असतो. म्हणजे याचा जर का आपल्या पिकावरती प्रादुर्भाव झाला तर पानांवर पांढऱ्या कलरची बुरशी दिसते. ही पानांच्या वरच्या साईडला आपल्याला पाहावयास मिळत असते. म्हणजे आपण जर का वरच्या साईडला जर बघितलं तर पांढऱ्या कलरची बुरशी आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. तसेच पानांच्या जर का आपण खालच्या साईडला जर का बघितलं आणि आपल्याला जर का पांढऱ्या कलरची बुरशी दिसली तर तो दावणीचा प्रादुर्भाव समजावा. कारण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना कळतच नाही की हा डावणीचा प्रादुर्भाव आहे की भुरीचा प्रादुर्भाव आहे. तर वरच्या साईडला जर का आपल्याला बुरशी दिसली तर हा पावडर मिल्ड्यूचा अटॅक असतो आणि पानांच्या खालच्या साईडला जर का आपल्याला पांढरी बुरशी दिसली तर हा डावणीचा अटॅक असतो. तसेच शेतकरी मित्रांनो, आपला दुसरा म्हणजे प्रामुख्याने जर का येणारा रोग बघितला तर लवकर येणारा करपा आपल्याला आपल्या पिकावरती उन्हाळ्यामध्ये वाढताना हा दिसून येत असतो. तर या लवकर येणाऱ्या करप्याची जी काय आपण लक्षणं जर का बघितली तर पानांवर गोलाकार ठिपके आपल्याला दिसायला लागतात व पाने ही पिवळी पडायला लागतात. तर आपण समजू शकतो की आपल्या पिकावरती लवकर येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आपला जो की तिसरा येणारा रोग आहे तो म्हणजे अँथ्रॅकनोज. तर या रोगामुळे आपल्या पानांवरती आपल्याला ठिपके दिसत असतात काळसर व तपकिरी कलरचे. तर शेतकरी मित्रांनो, या अँथ्रॅकनोजमुळे आपल्या पिकाच्या पानांचा भरपूर प्रमाणात आपल्याला नुकसान त्या ठिकाणी होताना दिसून येत असते. हे जे काही ठिपके असतात हे सुरुवातीला बारीक अवस्थेत असतात, त्यानंतर हे मोठे होत जातात व आपले पाने जे काय आहेत ती पाने त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे होते रोग. तर आता या रोगांना नियंत्रित करण्यासाठी आपण कोणकोणत्या बुरशीनाशकांचा वापर करावा जेणेकरून उन्हाळ्यातील आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळेल व आपण कोणत्या घटकांचा वापर केल्यावरती आपल्याला बुरशींवरती नियंत्रण मिळेल तर आता आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर का बुरशीनाशकांचा वापर करायचा झाला तर आपण जर का प्रिव्हेंटिव्ह वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे बुरशींवरती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. तर आपला जो काही पहिला घटक आहे तो म्हणजे टेबिकोनाझोल. तर या कंटेनचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह अशा तिन्ही अवस्थेत या कंटेंटचा वापर आपण करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी, रोग आल्यावरती व रोग मुळापासून बरा करण्यासाठी आपण टेबिकोनाझोल या घटकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला टेबिकोनाझोल हा घटक कोणकोणत्या बुरशीनाशकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतो तर आपल्याला बायर कंपनीच्या फॉलिक्युअर व नेटिव्हमध्ये आपल्याला टेबिकोनाझोल हा पाहावयास मिळत असतो. त्याच पद्धतीने आदामा कंपनीचं शामीर व सिंजेंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप, तर या बुरशीनाशकांमध्ये आपल्याला टेबिकोनाझोल हा घटक आपल्याला पाहावयास मिळतो व याचा वापर आपण जर का प्रिव्हेंटिव्ह केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पावडरी मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज व लवकर येणारा करपा या तिन्ही प्रकारच्या रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपला जो काही दुसरा घटक आहे तो म्हणजे डायफेनकोनाझोल. तर डायफेनकोनाझोल हे आपण जर का रोग येण्याआधी वापर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळू शकते. तर डायफेनकोनाझोल हे आपल्याला कोणकोणत्या बुरशीनाशकांमध्ये पाहावयास मिळतं तर सिंजेंटा कंपनीचं जे काही स्कोर येतं तर या स्कोरमध्ये आपल्याला डायफेनकोनाझोल हा पाहावयास मिळत असतो. तर याचा वापर आपण जर का प्रिव्हेंटिव्ह केला तर तिन्ही प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी डायफेनकोनाझोल हा घटक आपल्याला देऊन जात असतो. तर शेतकरी मित्रांनो, तसेच आपल्याला जर का या बुरशीजन्य रोगांवरती दीर्घकाळ नियंत्रण जर का मिळवायचे असेल तर आपण कोणत्या घटकाचा वापर केल्यावरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला बुरशींवरती मिळेल तर तो म्हणजे मायकोब्लुटॅनिल. तर हे ट्रायझोल गटातील बुरशीनाशक आहे व आपल्याला
बुरशीजन्य रोगांवरती दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. याचा वापर जर का आपण प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने जर का केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तिन्ही प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, याचे जर का आपण ब्रँड्स बघितले मार्केटमध्ये असणारे तर सिंजेंटा या कंपनीचं सिस्टेन, नागार्जुना या कंपनीचं इंडेक्स व आदामा या कंपनीचं मायक्लोमेन. तर अशा पद्धतीने जर का आपण या ब्रँडचा वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पावडर मिल्ड्यू, लवकर येणारा करपा, त्याच पद्धतीने अँथ्रॅकनोज, तर या तिन्ही प्रकारच्या रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने व दीर्घकाळ नियंत्रण मायक्लोब्युटानिल वापरल्यावरती आपल्याला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने खालील जे की कंटेंट आहेत ते या कंटेंटचा वापर करून आपण बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळ्यातील येणारे प्रमुख रोग व त्यावरील उपाययोजना तर याविषयी आपण आज माहिती बघितली. तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.